आदरणीय सन्माननीय गायत्री वाकचौडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते यष्टांचं पूजन केलं जाईल आणि त्यानंतर टॉस सुद्धा विकेटच्या आतमध्ये केलं जाईल. मी विनंती करेल सन्मानपूर्वक मॅडमना की आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. विनंती आहे मॅडम, आपण मैदाना विकेटच्या आतमध्ये यायचं आहे. तर दोन्ही मान्यवर आपल्या मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहू शकता. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. घड्याळामध्ये 1:57 झालेत आणि सर्वप्रथम आपण विकेटच्या पूजनकडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी यष्टांना पूजलं जाईल. या विकेटने सर्वतोपरी सर्व खेळाडूंना योग्य ते सहकार्य करावं त्यासाठी केले त्याचे पूजन, विनवणी आणि त्यानंतर टॉस या दोन गोष्टी महत्त्वाच्या या ठिकाणी केल्या जातील. यष्टांचं पूजन या ठिकाणी केलं जाईल. आदरणीय गायत्री वाकचौडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आणि विकेटचं पूजन सुद्धा केलं जाईल. सचिनजी वाकचौडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून विकेटचं पूजन केलं जाईल. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये अभिवादन द्यायचंय. तर विकेटचं पूजन या ठिकाणी केलं जाते. आदरणीय सचिनजी वाकचौडे सर यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता श्रीफळ वाढवून विकेटचं पूजन. या विकेट्सला वंदन की सर्वतोपरी आमच्या खेळाडूंना योग्य ते सहकार्य मिळावं. मोर्या. आदरणीय गायत्री मॅडम यांना विनंती करेल की आपण समोर याचे दोन्ही कर्णधार समोर या. टॉस केला जाईल या मॅचचा. प्रितेश रुपाणी आणि विजय सावंत असे दोन्ही कर्णधार. टीम साई सुपरा स्पोर्ट्स व्हेंचर्स आणि दुसऱ्या बाजूला विजय सावंत जीवदानी मौली फुलपाडा या संघाच्या माध्यमातून. कॉइन आहे. लंबोदर चषकचं हे अप्रतिम कॉइन आणि टॉस केला जाईल. हेड अँड टेल्स. जीवदानी मौली फुलपाडा कॉल करेल. टेल इज द कॉल आणि हेड असा आहे या ठिकाणी आलं. मॅडम आपणास विनंती आपण आमच्या मंचावरती असं नसतं. दोन्ही कर्णधार थांबायचं आहे. टॉस जिंकलाय
वेंचर साई सोपारा स्पोर्ट्सच्या संघाने काय निर्णय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. आज खूप दिवसानंतर प्रितीशभाई आपण या ठिकाणी खेळत आहात, तर कशा प्रकारची तयारी आणि कशा प्रकारे या मॅचला बघताय? हॅलो, नालासोपारा प्रथमच आता सर्कल लंबोदर यावर्षी टुर्नामेंट लंबोदर चषक विशू यांनी आयोजित केली आहे. त्याच्यासाठी वेंचर स्पोर्ट्स क्लब त्यांचा मनपूर्वक आभार मानतो व प्रत्येक खेळाडूला मी हे बोलतो आहे का तुम्ही खेळाडू वृत्ती ठेवा आणि अंपायरला सहकार्य करावा, कारण की आपली नालासोपारात ही सर्वात चांगली आणि बेस्ट टुर्नामेंट व्हायला पाहिजे, त्याची माझी तुमच्याबद्दल अपेक्षा आहे. आणि भरत कॉमेंटेटर आपल्यासाठी प्रत्येक वेळी सहकार्य करतो, तर त्याला खूप खूप प्रेम द्या आणि त्याच्यावरती तुम्ही प्रत्येक ठिकाणी टुर्नामेंट ठेवणार तेव्हा त्यांना बोलवा, तीच माझी अपेक्षा आहे. थँक्यू प्रितीशभाई, खूप साऱ्या शुभेच्छा. सावंत, टॉस हरला आहेस, जर जिंकला असतास तर काय निर्णय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. कशा प्रकारची तयारी या स्पर्धेसाठी? कारण खूप दिवस वाट पाहिलीच आणि आज योग आलाय लंबोदर चषक खेळण्याचा, कारण लास्ट इयर मिस केला होता तुमच्या संघाने. आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी तुम्हाला. तर न्यूज फ्रॉम द सेंटर, टॉस जिंकला आहे वेंचर साई सोपारा स्पोर्ट्स संघाने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं टीम जीवदानी माऊली फुलपाडा या संघाला. तर सर्व खेळाडू आणि आयोजन कमिटीला विनंती की आपण समोर या. लंबोदर चषक 2022 ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं वेगळं पण काय आहे तर यावेळेला युनिक ट्रॉफी लंबोदर क्रिएशनच्या माध्यमातून ठेवली गेली लंबोदर चषक 2022 स्पर्धेसाठी. आणि या चषकाचं अनावरण या ठिकाणी करणार आहेत आमच्या गायत्री वागचौडे मॅडम यांचे शुभ हस्ते. हे आकर्षक चषक काहीतरी वेगळं पण आहे, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, काहीतरी युनिक आयडिया. आणि ही ट्रॉफी स्पॉन्सर्ड केली गेली आहे आदरणीय गायत्री वागचौडे मॅडम आणि तसेच सचिन वागचौडे सर त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या चषकाचं अनावरण केलं जात आहे. जोरदार टाळ्या. आणि ही आहे लंबोदर चषक 2022 ची युनिक ट्रॉफी, आकर्षक चषक. आज आणि उद्या या चषकासाठी एकमेकांसमोर आपल्याला भांडावं लागेल, लढावं लागेल. आणि ते चषक आज सर्वांसमोर सादर केलं गेलंय आणि ते चषक आपण पाहू शकता आमच्या मुख्य स्क्रीनवरती खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंट करत असताना. लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक 2022 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेसाठी लुटेला अखंड जनसमुदाय त्यांचं मनापासून सहर्षाचं स्वागत. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर